वक्फ बोर्ड म्हणजे मुस्लिम समाजासाठी दान दिलेल्या जमिनी, मशिदी, कब्रस्तान, दर्गा अशा मालमत्तेची देखरेख करणारी व्यवस्था. पण आज अनेकांना प्रश्न पडतो की ह्या मालमत्तांचा फायदा खरोखर गरजू लोकांपर्यंत पोहोचतो का? अनेक ठिकाणी तक्रारी देखील आहेत की वक्फच्या जमिनींची नीट नोंद नाही. काही जागा कमी भाड्याने किंवा चुकीच्या लोकांना दिल्या गेल्या आणि निर्णय मोजक्या लोकांच्या हातात केंद्रित राहिले. ज्यांना शिक्षण, आरोग्य, घर किंवा मदतीची सर्वात जास्त गरज आहे, तेच लोक या व्यवस्थेपासून दूर राहिलेले दिसतात. हळूहळू अशी भावना तयार झाली की वक्फची संपत्ती समाजासाठी आहे, पण तिचा उपयोग समाजासाठी होत नाही. यामागे धर्म नाही तर पारदर्शकतेचा अभाव आणि भ्रष्टाचार हे मोठे कारण मानले जाते. म्हणूनच अनेक जण म्हणतात की वक्फ बोर्डवर सरकारची कडक देखरेख असावी, नियमित ऑडिट व्हावं आणि सगळी माहिती खुली असावी, जेणेकरून दान केलेली संपत्ती योग्य ठिकाणी वापरली जाईल. शेवटी मुद्दा एवढाच आहे, गरजू लोकांना दूर ठेवणारी आणि काहींच्या फायद्यासाठी चालणारी कोणतीही व्यवस्था सुधारली नाही तर तिचा मूळ उद्देशच हरवून जातो. आणि वक्फ बोर्डच्या बाबतीत ही सुधारणा आता काळाची गरज बनलेली आहे. तुम्हाला काय वाटतं?